जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे हिरा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हिरालाल मगन चौधरी यांच्या 88व्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहरातील तैलिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन शहरातील तैलिक समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते। नंदुरबार येथील हिरा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हिरालाल मगन चौधरी यांच्या 88व्या वाढदिवसानिमित्त मागील गेल्या 25 वर्षापासून तैलिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत असतो। त्या अनुषंगाने 14 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील तैलिक समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामुळे समाजातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन विविध स्पर्धांचे आवाहन स्वीकारण्यास ते सज्ज होत असतात। समाजाचे उज्ज्वल भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी व गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आले होते। या विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभाचे अध्यक्ष व अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री हिरालाल चौधरी हे होते। तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र हिरालाल चौधरी हे होते। तसेच या कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष चौधरी, तसेच महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मनोज चौधरी, तसेच समाजातील माजी नगरसेवक ईश्वर जयराम चौधरी, डायटचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रमेश चौधरी, ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश छगन चौधरी, डॉक्टर तेजल विशाल चौधरी, ॲडव्होकेट उमा प्रकाश चौधरी, प्रथमेश चौधरी, ॲडव्होकेट शुभांगी चौधरी व गुणवंत होतकरू व सन्मानार्थी डॉक्टर चेतन चौधरी, डॉक्टर प्रियंका चौधरी, इंजिनियर पवन बागुल यांच्यासह सन्मानार्थी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी नंदुरबार शहरातील 200 हुशार विद्यार्थ्यांना शील्ड प्रमाणपत्र व फोल्ड फाईल तसेच 200 होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास हिरा उद्योग समूह नंदुरबार व साई सूर्या कन्स्ट्रक्शनचे देवा चौधरी नंदुरबार यांनी विशेष सहकार्य केले होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार तैलिक समाज कर्मचारी संघटना अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी तैलिक कर्मचारी संघटना धर्मराज चौधरी, तसेच युवक आघाडीचे कार्याध्यक्ष गौरव बाबुला चौधरी व तेली महिला मंडळाच्या अध्यक्ष मनीषा मनोज चौधरी यांच्यासह तैलिक समाजातील पदाधिकाऱ्यांनी केले होते। यावेळी विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रमात संकेत चौधरी, शुभांगी चौधरी यांच्यासह हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री हिरालाल चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश चौधरी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अनिल चौधरी यांनी व्यक्त केले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश चौधरी, माधुरी चौधरी, प्रीती चौधरी यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. 11-12 नाशिकमध्ये केल्यानंतर मला परत मेरिटमध्ये CET मध्ये मार्क्स मिळाल्यानंतर मी पुण्याला सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे माझं ॲडमिशन झालं. सिंहगड कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर 4 वर्ष मी तिथे इंजिनिअरिंग केली. त्याच्यानंतर एक स्वप्न बघितलं इंजिनिअरिंगला असताना. या व्यासपीठावर उभं राहणं ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे आणि खूप काही गोष्टी शिकले. पण त्यातील सर्वात महत्त्वाचं खूप जास्त सॅटिस्फॅक्शन वाटतं आणि असं वाटतं की ह्याच गोष्टीसाठी आपण एवढे कष्ट घेतले होते. इथपर्यंत येणं सोपं नव्हतं. जेव्हा म्हणजे मी एकेकाळी व्यासपीठाच्या ह्या साईडला होते, जेव्हा की मी खूप मेहनत घेत होती. 8वी पासून नाहीतर 2री पासूनच मी ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर का व्हायचं त्याच्या मागे खूप सारी कारणं होती आणि तेव्हापासून ठरवत त्याप्रमाणे मेहनत घेतली. शाळेत देखील शाळेच्या शिक्षकांनी देखील मला खूप सपोर्ट केला. आईवडिलांनी तर केलाच, पण बाकी मित्रमैत्रिणी शिक्षक यांचं देखील यात खूप मोठा शेअर आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण इथपर्यंत येण्यासाठी शाळेपासूनच खूप मेहनत घेतली पाहिजे. त्यानंतर 11वी 12वी आणि 12वीच्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझं CET मध्ये सिलेक्शन नव्हतं झालं, पण मी त्यानंतर 1 वर्ष ड्रॉप घेऊन खूप मेहनत घेतली आणि त्यावेळी माझ्यासोबत पुण्याला माझी आई होती आणि MDच्या वेळेस म्हणजेच DNPच्या वेळेस सुद्धा माझी आई माझ्यासोबत होती आणि यात आईचंच नाही तर माझ्या वडिलांचं देखील खूप सॅक्रिफायशन होतं आणि कारण ते इथे एकटे राहत होते आणि आई तिकडे माझ्यासोबत होती. त्यांची ते सुद्धा आम्हाला स्वतःला सुद्धा आज या व्यासपीठावर बसून आमचा सत्कार केला गेला ही सगळ्यात मोठी बाब आहे. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण ही गोष्ट मी सांगू इच्छिते की खरंच शिक्षण करताना खूप त्रास होतो आणि हे शिक्षण करताना फक्त मी स्वतः शिक्षण केलं की मी 4 पुस्तकं वाचली म्हणून मी आज इथे असं अजिबात नाहीये. त्यासाठी आई वडील सोबत असणं किती गरजेचं असतं हे मला आज या क्षणाला वारंवार आठवत होतं. ते म्हणजे त्यांचा सत्कार झाल्यावर मी सत्कार स्वीकारताना वारंवार त्यांचे चेहरे बघत होते. मला इतका आनंद झाला त्या क्षणाला, मी तो म्हणजे सांगू शकत नाही आज तुमच्यापर्यंत. सर्वात अगोदर मला ते वकील शिक्षण मी घेत होते. मी जेव्हा ठरवलं की मला वकील व्हायचंय, 4वी पासून मी सांगते की मला वकील व्हायचंय, तेव्हा सगळे हसी मजाक मध्ये हा काय TV बघितली असेल, TV मध्ये एखादा मूवी बघितला असेल, त्यानुसार ठरवलं आणि वकिलाचं स्वप्न मला तुमचे अवॉर्ड रिसीव्ह करायचे आणि ते फटाफट फोटोज काढून Insta आणि Facebook व्हॉट्सअपला टाकायचे. तर मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम माझ्यावर उपस्थित मान्यवर आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन केले ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी त्यांना मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अवॉर्ड म्हणजे हा शेवट नाही तर ही सक्सेसची एक सुरुवात आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांसारख्या व्यक्तिमत्वांनी आपल्याला दाखवून दिलंय मेहनत, जिद्द आणि सेल्फ कॉन्फिडन्स हे असेल तर आयुष्यात काहीही शक्य आहे. संघर्ष कोणाच्या आयुष्यात नसतो, तसाच एक संघर्ष आमच्याही आयुष्यात होता आणि तो मी इथे व्यक्त करू इच्छिते. जेव्हा माझं ऍडमिशन BDS डेंटिस्ट्री साठी झालं, त्यानंतर मी फर्स्ट इयर पास केल्यानंतर सेकंड इयर तसंही पास झालं. पण जेव्हा मी 3rd इयर मध्ये असताना PS चालू झाले. PS म्हणजे अभ्यासासाठी दिलेला वेळ. तर त्या PS मध्ये 1 महिना असतो आम्हाला अभ्यासासाठी. त्या महिन्यामध्ये अचानक अनफॉर्च्युनेटली आमच्या कारचा ऍक्सिडेंट झाला होता. तर त्या ऍक्सिडेंटमध्ये सगळा कॉन्फिडन्स लूज झाला. सगळं लक्ष हे वडिलांकडे, आईकडे, पूर्ण फॅमिलीकडे आणि पालक खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा खरंच स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण असा आहे की जे यशस्वी झाले त्या अधिकारी म्हणून मी इथे काम करतो. माझ्याकडे पहिली ते 12वीच्या सर्व शाळा आहेत, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आहेत आणि जिल्हाभर शाळांमध्ये गुणवत्तेचं काम काय चालतंय, स्किलफुल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षण आपण सुरू करतोय. आजकाल काय झालंय की ट्रेंड झालेला आहे पालकांमध्ये की आपल्या जवळपास असणाऱ्या मुलांचं पाहून आपण मुलांचं करिअर सेट करतो.
म्हणजे आपल्या कॉलेज कोणी डॉक्टर झाला तर आपल्या मुलाला नीटची परीक्षा द्यायला लावायचं, कोणी इंजिनियर झाला की त्याला जेईई सांगायचं. पण असे हजारो कोर्सेस आहेत की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मुलांसाठी आहेत, ते पालकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मुलांना लहानपणापासूनच खूप स्ट्रेस मध्ये ठेवलं जातं. आता आम्ही शाळांमध्ये आनंदही शनिवार नावाचा उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की मुलांना शाळेमध्ये आनंद निर्माण करण्यासाठी संत शिरोमणी व परमपूज्य संताजी जगनाडे महाराजांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र तेली समाजाचे भूषण आदरणीय श्री काका फळ नाही तर पालकांचा त्यामध्ये खूप सारा वाटा असतो. अनेकांचे मार्गदर्शन यामुळेच आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पण लक्षात ठेवा, शिक्षण केवळ गुण मिळवण्यासाठी नसतं तर आयुष्य घडवण्यासाठी असतं. संताजी महाराज सांगतात तसे भक्ती, प्रामाणिकपणा, नम्रता आणि समाजसेवा हे जीवनाचे खरे अलंकार आहेत. तुमच्या यशामागे ज्ञानाबरोबरच संस्कार, धर्माचे भान आणि समाजाप्रती जबाबदारी हवी. तुम्ही पुढे जाऊन समाजाचा मान वाढवा हीच सर्वांना पुढे अपेक्षा आहे. शेवटी एवढं सांगून इच्छितो, शिक्षणाने विद्या मिळते पण संतांच्या शिकवणीने जीवन मूल्य मिळतात. ही दोन्ही पंख घेऊन तुम्ही जीवनाच्या आकाशात उंच भरारी घ्या. गुणवंत मुलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज गुणगौरव कार्यक्रमानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आज खरंच खूप आनंदाचा क्षण या लहान लहान मुलांसाठी. गौरव वाटतो या गोष्टीचा. जेव्हा आई वडील म्हणून आपण इथे बसतो, आज मी इथे बसली होती जेव्हा ते मुलं भाषण देत होते तेव्हा मला इतकं छान वाटलं. 22-23 वर्षांपूर्वी मी नंदुरबारला आले होते आणि तेव्हापासूनच ही परंपरा नंदुरबारमध्ये चालू आहे. पण तेव्हा आपण 10वी-12वी पर्यंत सीमित होतो आणि आज आपण बघितलं की आपल्या समाजात MPSC केलेले मुलं आहेत, MBBS केलेले मुलं आहेत, CA केलेले मुलं आहेत आणि हे खरंच आज आपला समाज कुठेतरी आज पुढे जातोय याचं हे एक लक्षण आपल्याला दिसून येत आहे. मी इथे उपस्थित सर्व महिलांना आणि पुरुषांना विनंती करेन की असंच प्रोत्साहन आपल्या मुलांना नेहमी देत राहा आणि आपल्या मुलांच्या पाठीशी उभे राहा तर नक्कीच आपला समाज खूप पुढे जाईल. आणि अजून एक विनंती आहे की आज जे पण मुलांचा तिथे सत्कार झालेला आहे त्यांनी नंदुरबार मध्ये राहून आपल्या समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणखी जोराने बोला संताजी महाराज की. वारंवार उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथीगण आणि ज्यांच्या संघर्षाने धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. मला सांगण्यात एक आनंद असा होतोय की आदरणीय काका साहेबांचा प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही 25 वर्षापासून घेत आहोत. काका साहेबांच्या उद्या वाढदिवस आहे. इव्हन काकाच्या उद्या 88 वर्षामध्ये काका पदार्पण करतायत. परंतु मला 2 महिन्यापासून त्यांनी सांगितलं की विद्यार्थी गुणगौरव समारोह तुमच्या कधी होतोय. एक सारखे मला सांगितलं होतं तर काकांना सांगितलं की आपली तारीख ठरलेली असते. आपण 14 किंवा 15 किंवा सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी आपण हा कार्यक्रम घेत असतो. तर काकांना प्रत्येक वेळेला मला विचारपूस असते, दादाला विचारपूस असते तर रुपेशाचं फायदे म्हणजे फायद्यावरच घेतात की बाबा कार्यक्रम घ्या आणि या पद्धतीने काकांच्या पाठपुरावा नेहमी असतो. याच्या सांगण्याचा अर्थ असा आहे माझ्या मित्रांनो, काही गोष्टी कडू आहेत पण सत्य आहे. काही गोष्टी कडू आहेत पण सत्य आहे. कारण की आजच्या 30 ते 40 वर्षापूर्वी हा जे आपल्या समाजाला हिनवण्यात आलेलं होतं, समाजाला एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने वागणूक देण्यात आलेली होती. फक्त समाजाची प्रतिमा ही दारूवाले, सट्टावाले, जुगारवाले, दादागिरी करणारे अशी एक इमेज या नंदुरबार शहरामध्ये काही राजकीय मंडळी आणि काही समाजकंटकांनी केलेली होती. ज्या वेळेला काकांनी हा कार्यक्रम सुरुवात केली त्यावेळेला त्याच्यातही तुम्ही आता बोललात की पहिल्या वर्षी 10वी पास झालेले मला वाटतं रुपये 20 विद्यार्थी होते, 20 ते 30 विद्यार्थी होते. त्याच्यानंतर हळूहळू या कार्यक्रमाची रूपरेषा, या कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारा संघर्षाची भावना
की ज्या पद्धतीने ती वाद लावली होती ती वाद आज ज्वालामुखीच्या रूपाने दिसली आणि म्हणूनच आज आपल्याला हा सिनेमा या ठिकाणी दिसतोय की आज आपल्या समाजातले ज्या संघर्षातनं ज्यांच्या पालकांना कधी शिक्षणाचं गोडी नव्हती किंवा शिक्षणाबद्दल विचारांना माहिती नव्हती, या पोटाची खळगी कशी भरली जाईल ही त्यांची प्रतारणा असायची, हेच त्यांना उद्या उठून ही पोट कसं भरलं जाईल, मुलांना शिक्षण कसं केलं जाईल हेच त्यांच्या मनामध्ये होते. असे पालकांचे गोरगरीब आपले समाज बांधवांचे मुलं आज सुद्धा चांगल्या पदावर या ठिकाणी दिसत आहेत. आणि कुणी या ठिकाणी MBBS झालेले, कुणी MD झालेले, कुणी BDS झालेले, कुणी CA झालेले, कुणी वकील झालेले. सगळ्यात समाजाला घुसणावं असं वाटावं की समाजातल्या माझ्या भगिनी, माझ्या आमच्या प्रकाशांची मुलगी ही MS झालेली आहे, संजू भाऊंची मुलगी BDS झालेली आहे, दुसऱ्या संजू भाऊंची मुलगी सुद्धा MS झालेली आहे. MD आणि MS गव्हर्नमेंट कोट्यामधनं पास होणं हे शक्य नाहीये, परंतु त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांच्या संघर्षाने त्यांनी गव्हर्नमेंट कोट्यामध्ये म्हणजे MBBS झाल्यानंतर MD साठी 2-2 कोटी रुपयाचा खर्च करतात, 2-2 कोटी रुपये देतात, परंतु कुठलेही 1 रुपये न लावता यांनी त्यांचा संघर्ष करून त्या ठिकाणी यांनी MD आणि MS पास झालेले. तसेच कुणी CA झालेले, आज CA ची परीक्षा पास होणं शक्य नाहीये. CA ची परीक्षा जर बघत असणार तर फक्त मारवाडी आणि गुजराती समाजामध्ये जास्त प्रमाणात दिसतोय, पण आज तो सुद्धा आज आम्हाला अभिमान आहे की आपल्या समाजातले कमीत कमी 2 ते 3 लोक CA झालेले, आपल्या समाजातले बरेचसे आता वकील झालेले आहेत. आता त्या ताईंनी सांगितलं की मला पहिल्यांदा माहिती पडलं की तू गव्हर्नमेंट लीडर आहे असं म्हणून, मला तर माहित पण नव्हतं. जे सांगायचे एक जे माझ्या माता भगिनींना माझे जे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना की शिक्षणाची गोडी तर आहे, परंतु आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पाल्यांमध्ये जे संस्कार आपल्याला रुजवायचे, जे संस्काराची गोडी त्यांना द्यायची आहे, जे अभ्यासाची गोडी त्यांना द्यायची आहे, ती या माध्यमातून तुम्ही देत चला. आणि त्याच्यासाठी काकासाहेबांचे जे स्वप्न होतं की काकासाहेबांनी तुमच्यासाठी एक हिरा प्रतिष्ठान म्हणून आमची जी शाळा आहे त्या शाळेत KG पासून तर PG पर्यंत संपूर्ण शिक्षण दिलं जातं. समाजाच्या विद्यार्थी जे असतात त्यांना विशेष कन्सेशन त्या ठिकाणी दिलं जातं, परंतु काही मनात खेद व्यक्त करतो की आज सुद्धा 90% मुले समाजाचे बघणार तर कुणी DR नाही, तर कुणी 1 नाही, तर कुणी कुठं आहे. का म्हणून असं, का म्हणून असं? समाजाचे शिक्षक त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक आध्यात्मिक वर्ग आम्ही घेतो, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही शिक्षण देतो. तर समाजाचे जे विद्यार्थी जे आहेत तुम्ही आपल्या समाजाची जी शाळा आहे त्या ठिकाणी टाकावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. हे सांगण्याचे कारण एकच याच्या मागचं की बऱ्याचदा येतात की बापूसाहेब तो DR मध्ये आहे, DR वाला तो दाखला दिले राहणार, ऍडमिशन दिले राहणार, अण्णा कदाचित DR ला तो होता म्हणून तुला फोन करता यायचा, परंतु श्रॉपला असू द्या, एकलव्यला असू द्या, या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येत होत्या. त्यांना ज्यावेळेला आम्ही सांगतो की तू आपली शाळा आहे, आपल्या शाळेला का बरं नाही टाकत, तर त्यावेळेला त्यांचे उत्तर जे यायचे ते फार चुकीच्या पद्धतीने यायचं. मी आज तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो ज्या पद्धतीने आज आपल्या समाजाची मुलगी ही 10वी मध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली, जिल्ह्यामध्ये, तो आज तुमच्या आमचा अभिमान आहे. आणि दुसरा की आज आमच्या म्हणजे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी हा HSC बोर्डात 12वी मध्ये हा द्वितीय क्रमांकाने आलेला आहे, म्हणजे जिल्ह्यात हा दुसरा आलेला आहे. ते तर ठीक आहे, त्याला फक्त 4 मार्काचा फरक आहे, अण्णा जर 4 मार्क त्याला जास्त राहिला असतं तर जिल्ह्यामध्ये हा प्रथम आला असता. एवढं शैक्षणिक दर्जा त्या ठिकाणी राखला जातो. आपले समाजाचे जे बांधव असतील किंवा माझ्या शाळेतले जे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, ते चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात, विशेष त्यांचं लक्ष दिलं जातं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की त्या अँगलने तुम्ही विचार करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी त्या शाळेत टाकावं. आज विशेष कौतुक यांचे करण्यात येत आहे की जे माझे युवा बांधव जे आहेत, जे या ठिकाणी सगळे उभे आहेत, त्यांनी कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यापासून हा प्रयत्न केलेला आहे की समाजाचा गुणगौरव कार्यक्रम या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि तो कधी व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, त्यांना पूर्ण मी त्या पद्धतीने दिलेली होती. आणि आज हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांच्या प्रयत्नांनी,
त्यांनी केलेल्या मेहनतीने आणि त्यांनी केलेल्या या नियोजनाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी करण्यात येत आहे. कार्यक्रम हा आपला ठरलेला असतो, सप्टेंबरचा हा दुसऱ्या वीकला घेण्यात आलेला असतो. परंतु काही मंडळी जी असतात की मी बाहेर गावी आहे आणि मी बाहेर गावी आहे म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, तो कृपया कुणी असा गैरसमज करू नये आणि हा गैरसमज उगाच समाजात हे करू नये. तुम्ही मित्रांनो बघत असणार, माझ्या भगिनी बघत असणार, माझे बांधव बघत असणार की मराठा समाजासाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील एक सडपातळ व्यक्ती आहे, परंतु त्याच्यात एवढी ताकद आहे की फक्त त्याने आरोग्य टाकली तर लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आज मुंबई बंद करण्याची कोणाची ताकद नव्हती, मुंबईमध्ये शिरला, मुंबई बंद करून दाखवली, कारण की समाजाचं पाठबळ त्याच्या पाठीशी होतं, समाजाचं पाठबळ त्याच्या पाठीशी होतं. म्हणून आज त्याने जे रिझर्वेशनसाठी त्याने जे आंदोलन केलं त्या आंदोलनात यश प्राप्त केलं. ते ठीक आहे, त्याच्या राजकीय काय असतात तो भाग वेगळा, परंतु सांगण्याचा अर्थ एकच या ठिकाणी की एक खडा मासाचा सडपातळ व्यक्ती समाजाला आवाज देतो आणि लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी त्याच्या पाठीशी समाज उभा राहतो. म्हणून उपस्थित असलेल्या माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना एक सांगतो की समाजाला तुम्हाला घडवलंय, तुम्हाला म्हणवलंय, तुम्हाला मान दिलेला आहे. आज ज्यावेळेस तुम्ही तिथं बसलेले आहात, तुम्ही इथं बसलेले आहात, तर समाजासाठी तुम्हालाही काही करणं तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही करा. कारण की हिरा प्रतिष्ठानच्या वतीने ज्या वेळेला आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे देत होतो, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होतो, कुणी बीकॉम झालं, कुणी चांगल्या इंजिनियर झालं, कुणी चांगल्या पद्धतीने गेलं, त्यांची वार्षिक फी सगळी भरली. अण्णा ते जे गेले सर्व्हिस लागली त्यांना, त्याच्यानंतर त्यांनी कधी विचारून पण बघितलं नाही. आम्ही मदत त्याच्यासाठी करत होतो की जर समाजातला एका बांधवाला जर मदत केली तर तो 4 बांधवांना नोकरी लागल्यानंतर मदत करू शकतो, ही आमची प्रांजळ भावना होती. परंतु रुपेश बऱ्याचदा आपण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बऱ्याचशांना मदत सुद्धा दिलेली, पण अद्यापर्यंत कुणी सर्व्हिसला लागले, कुणाचे 10 लाखाचे पॅकेज आहे, कुणाचे 15 लाखाचे पॅकेज आहे, कुणाचे 17 लाखाचे पॅकेज आहे, पण समाजाच्या एक सुद्धा पोरगा आजपर्यंत कुणी त्यांनी दत्तक घेतलेलं नाहीये, हे पण खेद आहे. ज्याच्या आर्थिक परिस्थिती जशी असणार त्या पद्धतीने समाजातील माझे जे गोरगरीब बांधव असतील त्यांच्या मुलांना काहीतरी शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा की जेणेकरून आज नाही तर तो उद्या तो मुलगा जे समाजाचे ऋण त्याच्या मनात कुठंतरी असणार की मी घडलो फक्त समाजामुळं, मी म्हणलो फक्त समाजामुळं आणि समाज होतो तर मी आज या पदापर्यंत पोहोचलो, ही भावना त्याच्या मनामध्ये कुठंतरी राहील. असं काय आपण समाज बांधवांच्या वतीने करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि समाज बांधवांना एक सांगू इच्छितो की समाज आपला मोठा आहे, मतांतरे असू शकतात, विविध मतं असू शकतात, कोण कुठल्या मताच्या, कोण कुठल्या मताच्या, कोण कुठल्या पक्षाच्या, कोण कुठल्या पक्षाच्या, परंतु ज्या वेळेला समाजाची बाजू येते त्या वेळेला ते चप्पल बाजूला काढायचं, उंबरठ्याचा बाहेर काढायचा आणि समाजाची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने समाजाच्या पाठीशी उभं राहायचं एवढी विनंती तुम्हाला करतो, एवढी विनंती मी तुम्हाला करतो. कोणी किती जरी मोठा असणार, कोणी काहीतरी असणार, परंतु समाजापेक्षा कोणी मोठा नाही. समाजाचं बळ त्याच्या पाठीशी आहे म्हणून तो मोठा आहे, समाजाचं बळ तुमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही मोठे आहोत. समाजाचं बळ नसणार, समाजाची ताकद पाठीशी नसणार तर तो व्यक्ती हा शून्य. समाज हा सगळ्यात मोठा आहे, समाजाचा मान मोठा आहे, समाजाचा सन्मान मोठा आहे. म्हणून समाजाच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, समाज संघटित करा. समाज संघटित असणार तरच तुमची आमची ताकद असणार एवढे या ठिकाणी सांगतो. आणि उपस्थित माझे बाल गोपाल मित्रांना पण मी सांगतो, माझे विद्यार्थी बांधवांना सांगतो की तुमच्यासाठी केजी पासून तर पीजी पर्यंत ही पूर्ण शैक्षणिक सुविधा आपण उपलब्ध केलेली. आपण त्या ठिकाणी आणखी आता LLB कॉलेज पण आणलेले, मागच्या वर्षी आता LLB स्टार्ट होणार होतं, परंतु आता हे पुढच्या वर्षी चालू होईल. तर जी काही तुम्हाला शैक्षणिक मदत लागत असणार, शैक्षणिक करिअर गायडन्स लागत असणार तर आपल्या शाळेमध्ये आपण त्याच पद्धतीने आपण कार्यशाळा घेतो, त्या पद्धतीने आपण बाहेरच्या व्यक्तींना बोलवतो, त्यांचे गायडन्स तुम्ही घ्या. पालकांनी तिथं या,
पालकांनी तिथं या, पालकांनी गायडन्स घ्या, एवढीच सगळ्यांनी विनंती करतो. आपल्या समाजाचा, आपल्या परिवाराचा आणि आपल्या घराचा सगळं विद्यार्थी म्हणून समारंभात प्रसंगी उपस्थित असलेले आमचे थोरले बंधू आणि या 25 वर्षात सगळ्यांनी बापू रवी बापूंनी यांनी सांगितलं की किती विद्यार्थी होते. सुरुवातीला 20, त्याच्यानंतर 40 आणि काकांनी इतकी सुरुवात केली होती की माझ्या विद्यार्थी, माझ्या समाजाचा विद्यार्थी हा पुढे जायला पाहिजे, माझा समाज हा पुढे जायला पाहिजे. आम्ही शिकलो, आम्ही नाही शिकलो, परंतु आमचे मुलं पुढे शिकायला पाहिजे आणि चांगल्या उच्चावर जायला पाहिजे. मी सर्व समोर बसलेले आपण की एकेकाळी जे समोर बसले होते आणि आज सगळे व्यासपीठावर बसले, हा आनंद जो त्यांना झाला आहे त्याच्याहून जास्त आनंद या आमच्या समाजच्या कार्यक्रमाला झाला. की ती सुरुवात आम्ही केली होती, जे रोपटं आम्ही लावलं होतं, जे काकांनी मार्गदर्शन करून जे रोपटं लावलं होतं, आज ते वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आज दिसतंय. अतिशय आनंद झाला. मी प्रथमतः या सगळ्या अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळालेल्या यांचं समाजापासून आणि मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभारी वाटतो की काकांनी जे स्वप्न तुम्हाला केलं तर काकांच्या हयातीमध्येच तुम्ही ते पूर्ण करून दाखवलं म्हणून तुम्हाला. उद्या आपण म्हटलं तर काकांचा वाढदिवस आहे आणि काकांना वाढदिवसानिमित्त आपण ही फार मोठी गिफ्ट दिलेली आणि तीच अपेक्षा मी या समोर बसलेल्या चिमुकल्यांवर आणि सगळ्यांना दिली पारितोषिक घेतले त्यांना करतो की अपेक्षा तुमच्याकडे. समाज हा प्रगतीपथावर यायला पाहिजे. आज कुठलाही कार्य घेतला तर स्पर्धात्मक परीक्षा आहे. पूर्वी नाव सांगायचं आणि गाव करायचं, आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज शिपायाची परीक्षा द्यायची नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षेशिवाय शिपाईलाही भरती होत नाही. आज आपल्या विद्यार्थ्यांनी UPSC घातली, MPSC घातली, विविध परीक्षांमध्ये पास झालेले, वकील झालेले, डॉक्टर झालेले. मला तरी आठवतं मी लहान असताना आपल्या समाजामध्ये फक्त एकमेव एकच डॉक्टर होते, रतिलाल डॉक्टर, MD म्हणून एकच डॉक्टर होते. त्यावेळेस त्यांना काय त्रास होता हे काकांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला भाड्याच्या म्हणजे भाड्यासाठी त्यांच्या दवाखान्याला भाड्याला जागा देत नव्हती. ही परिस्थिती होती आणि या परिस्थितीवर मात घेऊन आज आपल्या समाजामध्ये असंख्य डॉक्टर झालेले आहेत, असंख्य वकील झालेले आहेत. हा अभिमान आम्हाला, हा अभिमान आपल्या समाजाला आहे, हा अभिमान प्रत्येक समाजाच्या घटकाला आहे. आणि यासाठी आपण जे केलेले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नापाठी जे तुम्ही ध्येय धरता. आता एक वकिलांनी सांगितलं की मी समोर बसत असताना माझं नाव पुकारायला पाहिजे, माझ्या सांगितलं. आता तुम्ही त्या गोष्टीने ठरवा की माझं नाव लवकरात लवकर पुकारून आणि कधी स्टेजवर बसू या विचाराने तुम्ही सगळे पुढे जा. यासाठी हा समारंभ घेत असतो. काही लोकांना याचा अर्थ कळतो का नाही कळत मला सांगता येत नाही. आपलं काम झालं, आपण घेतलं आणि आपण घरी घेऊ, मी कहू मला काम आहे मी निघलो. पण ह्यामुळे या समाजाच्या मुलांचं मनोबल हे खच्च जातं. आपण प्रत्येकाला टाइम द्यायला पाहिजे. माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी जे टाइम देतो ते दुसऱ्याच्या मुलासाठी पण करायला पाहिजे. हे समाजाच्या प्रत्येक घटकाने हा विचार करायला पाहिजे. आज बघितलं तर असे बरोबर 30% लोक बाहेर गेले, माझे काम झालं जरा सरो बच्चे मरो. मग असं असताना मग आम्ही हा कार्यक्रम घ्यायचा का नाही घ्यायचा, तुम्हाला मार्गदर्शन करायचं का नाही करायचं,
हा प्रश्नही पुढे येतो. कारण मागच्या वेळेस 2-3 वेळा झाला मीटिंग मध्ये बोलवलं तर मीटिंग मध्ये समाज बांधव येत नाही. मीटिंग मध्ये एक जोरदार निर्णय घ्यावा लागतात. आपल्याला सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार निर्णय घ्यावा लागतात. कधी आपणच लोक कधी हजर राहत नसतात. मग समाजाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, निर्णय कसे घ्यायचे, आणि यासाठी आपल्या समाजामध्ये योगदान राहणं हे गरजेचं आहे. मी सगळ्या तरुण युवकांना आणि महिलांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही फार मेहनत केली या कार्यक्रमासाठी आणि या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी फार मेहनत केली. आता सरांनी मला सांगितलं की मी सगळे बक्षीस देत असताना काही नाही, आता थोडेच राहिले, 10 काय 10 राहते, 15 राहिले. मी सरांना सांगितलं की अजून 100 राहिले तरी मी उभा राहील, कारण समाजासाठी मी माझ्यासाठी. कारण हा उत्साह जो राहतो शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या विद्यार्थ्याला जोपर्यंत मिळत नाही त्याची अपेक्षा एकच राहते की नाही मला स्टेजवर सगळे कार्यकारिणी मंडळ, सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी बसायला आणि त्यांच्यासमोर माझा फोटो निघाला पाहिजे. हा फोटो तो प्रत्येक घराघरामध्ये लावतो, प्रत्येक विद्यार्थी त्याच्यासाठी लावतो आणि ते फोटो बघून त्यांना ती प्रेरणा मिळते. आणि म्हणून यासाठी मी तुम्हाला सांगतो की असा एक कार्यक्रम हा किती राहिला, किती वेळ चालला तर वेळ देणं हे आज कर्तव्य लागतं. काही बांधव गेले, काय त्यांचं काम होतं काय ते मला माहिती सांगता येणार नाही, पण मी त्यांना विनंती करतो की तुमच्याहून जास्त काम आम्हाला आहे. आम्ही हा विचार केला की 2 लोकांना देऊन निघून जाऊ, पण त्यासाठी ही समाज प्रगतीसाठी कुठंतरी आळा बसणारी असते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठंतरी यांना मनात हे वेळ करतात की हे फक्त येतात, फोटो सेशन करतात आणि निघून जातात. तर या गोष्टी भविष्यात व्हायला पाहिजे, याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. अनेक खंत रवी बापूंनी म्हटले की समाजाच्या कार्यकर्ते समाजामध्ये आपले विद्यार्थी चांगलं करायला पाहिजे. आपली स्वतःची संस्था आहे आणि या संस्थामध्ये ज्या वेळेस आपला व्यक्ती, आपल्या समाजातल्या व्यक्ती त्याबद्दल कधी काय बोलत असेल तर निश्चितच मनाला काहीतरी वाटतं. आणि कितीही काय केलं तर लोकांना असं वाटतं की घरचे राहिलं तर घरची मुलगी दार बरोबर. परंतु त्यामध्ये आपल्याला काय अकॅडमीमध्ये काय काय मिळतं, आपण काय काय प्रशिक्षण घेतो, आपल्या काय काय अडचणी राहतात. विद्यार्थ्यांना फक्त एवढं वाटतं की आम्ही शिक्षणाला जातोय, परंतु त्या शिक्षणामध्ये त्यांच्या मागे जी फळी उभी राहते, त्यांचे वडील, त्यांचे काका, त्यांचे भाऊ, त्यांची आई, त्यांचे परिवार, त्यांचे आजी, त्यांचे आजोबा ही काय मेहनत घेतात हे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस कळतं त्यावेळेस नक्की या मेहनतीसाठी हा विद्यार्थी सक्सेसफुल राहतो आणि सक्सेसफुल लोक आपल्या स्टेजवर बसलेले आणि त्याच्या मागची जी मेहनत आहे. कारण एक आपण पिक्चर घ्यायला गेलो पण तो पिक्चर बघायला बरं वाटतो, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती मेहनत ज्यांना घेतात त्या आई वडिलांना मनापासून नमन करतो. आणि असंच कार्य तुम्ही करत राहा. या पद्धतीने त्यांना जे मनाला लागेल की विद्यार्थी शिकून म्हणजे आता काय राहिलेलं आहे, काय काय फॅशन झालेली. महिलांच्या मनात असं राहतं की ज्या पद्धतीने तिने जर चांगली साडी घेतली तर माझी चांगल्या मागची जेव्हा चांगली साडी मला मिळायला पाहिजे, मग तिला पोरगा डॉक्टर वगैरे पण पोराचे डॉक्टरही पण आणायला पाहिजे. हा ठोसा मारू नका. तो ज्या गोष्टींमध्ये प्रावीण्य आहे, ज्या गोष्टी त्याच्या गुण आहेत, कलागुण त्याच्यामध्ये आहेत, त्यामध्ये निश्चितच तो मोठा माणूस होईल आणि चांगला आपल्या समाजाचं, आपल्या परिवाराचं नाव करणार. आज आपण घेतलं आता असं की विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना मला फार आनंद झाला. 95%, 98%, 90%, 92% मला तर मिळाले एवढे टक्के. मी आता बालक असताना मी म्हटलं पारितोषिक मी शिक्षणाचं घेतलं नाही, परंतु क्रीडामध्ये मी पारितोषिक घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने क्रीडा करून त्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये मी नाविन्य मिळवून आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने आणि तुमच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने नंदुरबारला राहून आता कालचा विषय घेतो मी. काल मंत्री महोदय आले ते आमचे मित्र आंबेडकर साहेब, त्यांना ज्यावेळेस मी भेटलो तर त्यावेळेस ते चकित राहिले की तुम्ही मी इथे राहतात आणि तिकडे कसं काय निवडून आलो.
म्हणजे अक्षरशः त्यांनी 1-1.5 तास मला बसवला आणि गप्पा मारत बसलो आम्ही की हा चमत्कार कसा घडवला. तर मी त्यांना एकच सांगितलं, हा चमत्कार फक्त याच्यासाठी घडवला की माझा समाज हा माझ्या पाठीशी भक्कम उभा आहे. माझे वडील हे माझे गुरु आहे आणि वडिलांनी जे केलेलं आहे समाज एकत्र कर. कारण ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस सगळा विखुरलेला समाज होता आणि आज एक मुखी समाज झालेला याचे आम्हाला अभिमान वाटतो, याचाही अभिमान वाटतो. आणि यासाठी मी त्यांना एवढंच सांगितलं की माझ्या समाज माझ्या पाठीशी उभा आहे. मी समाजासाठी काय केलं याचंही केलं नाही, काय केलं याचंही केलं नाही, पण एक भक्कमपणे माझ्या पाठीशी माझे आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे. आज आपण विचार केला की काही लोक या पद्धतीने विचार करतात की समाजाने मला काय दिलं. समाजाने काय दिलं नाही, तू समाजासाठी काय केलं हा महत्वाचा विषय आहे. की आजपर्यंत समाजाचा फायदा तुम्ही घेत बसलेले, समाजाचं नाव घेऊन तुम्ही समाजाच्या पुढे गेले नाहीत, परंतु त्या समाजाच्या विद्यार्थ्यांकडे, त्या समाजाच्या बेरोजगार लोकांकडे, त्या समाजाच्या बेरोजगार विद्यार्थ्यांकडे आणि रोजगार महिलांकडे, विधवा महिलांकडे, अशिक्षित महिलांकडे याकडे कोणीही लक्ष देण्याचं काम केलं नाही. मी माझं काम झालं आणि माझं हे झालं म्हणजे मी मोठा झालो म्हणजे माझा समाज मोठा होतो असं नाही. प्रत्येक गोरगरीब घटकांपर्यंत, शेतकरी वर्गापर्यंत, आपल्या महिलांकडे. आता मी मला ज्यावेळेस पारितोषिक घेत असताना मी विचार केला आणि ज्यावेळेस ते विद्यार्थी येत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते की काय परिस्थिती होती आपली. 25 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा. आज रवी बापूंनी सांगितलं होतं की आपली ओळख काय होती, आपली ओळख होती हे बापूंनी जे सांगितलं त्या ओळखीवर या सगळ्या विद्यार्थ्यांनी मात केला म्हणून यांचं अभिनंदन करतो. सगळी ओळख पोचलेली. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विद्यार्थी आहे, आपल्या समाजाचा विद्यार्थी आहे, अधिकारी म्हणून आहे. हे एवढी मोठी गोड बातमी ही कुठं ते म्हणजे हा एवढा मोठा गोड कार्यक्रम हा कधी ना होतो ना भविष्यासाठी होणार आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी मनापासून पुढे या गोष्टीचं लक्षात करतो की तुम्हाला कुठलीही अडचण आली, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आली तर हिरा प्रतिष्ठान हे तुमच्यासाठी सदैव तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत राहील. आणि डॉक्टर रवी बापू चौधरी यांचा परिवार ही मंडळी सदैव तुमच्या मार्गदर्शनाखाली राहील. कुठलीही अडचण बाबतीत कुठल्याही नाही. असंख्य अडचणी येत असतात. नोकरी आल्यानंतर, पास झाल्यानंतर मी काय अडचणी आल्या संकेतला माहिती काय परिस्थिती होती. नोकरी झाली, सगळं झालं, क्लासवर अधिकारी झालो, परंतु त्या ड्युटी कुठं देतात, काय देतात, कसं देतात यासाठी राजकीय क्षेत्र बी आपल्या ताब्यात राहणं हे गरजेचं आहे. म्हणून काका ज्या वेळेस नेहमी समाज सांगतात की आपण एकत्र राहा, एक विचाराने राहा आणि एक विचाराने राहिला तर समाजाची प्रगती आपली होईल. आपण कधी एक विचाराने नाही राहिलो, आपण कधी वेगवेगळे विखुरलेला राहिलो तर कुठलाही नेता आपल्या दाराशी येणार नाही. परंतु एक विचाराने कधी आपण सगळे राहिलो तर कुठलाही मंत्री असो, कुठलाही नेता असो, तो आपल्या समाजाचा पाय पडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि यासाठी काही हेवे दावे असतात, काही मनामध्ये कुणाचे काय असतं, हे सगळे बाजूला ठेवून हा माझ्या समाजाचा आणि मी त्याच्या समाजाचा या विचाराने कधी आपण पुढे गेलो तर आपला समाज हा कुणाला कुठेही करताना प्रगतीशील म्हणे आपला ओळखला जाईल. हे मी तुम्हाला मनापासून विनंती करून सांगतो. आज काही लोक असतील, काही लोक वेगवेगळ्या विचाराने काम करत असतील, पण याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं आणि समाज कसा पद्धतीने एक होईल या पद्धतीने आपण विचार करावा एवढंच विनंती करतो. मी सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून माझ्या हिरा उद्योग समूहातनं, माझ्या परिवारातनं आणि आपल्या सर्व समाज बांधवांकडनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट काम तुम्ही केलेलं आहे आणि भविष्यातही आपण चांगलं काम करू आणि ज्या अडचणी येतील त्या अडचणीसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. म्हणून मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो.
मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. हा कार्यक्रम नेहमी होत राहील, दरवर्षी होत राहील. आणि मी पण तुम्हाला सांगतो, काकांचा वाढदिवस 15 सप्टेंबरला राहतो. तर काकांच्या वाढदिवसाचा लगभग जो रविवार असेल मागच्या पुढचा, तर या दिवसापासून आपण आम्ही बंद करतो. या सगळ्यांना, युवकांना सांगतो, महिला अध्यक्षांना सगळ्यांना सांगतो की आजपासून आपला पण असा राहील की या 14 सप्टेंबर आहे की ज्या याच्यामध्ये रविवार ज्या वेळेस असेल त्यावेळेस हा कार्यक्रम हा दरवर्षी होईल, एवढा मी तुम्हाला पाहिजे देतो. आणि दर वर्षामध्ये आपण सर्वांचं सहकार्य, कारण सहकार्य सगळ्यांना लाभतो. मी साई सूर्याच्या डायरेक्टर आणि यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली समाजासाठी. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा सत्कार झाला. त्यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आणि या ग्रुप फोटोसाठी आपण कोणी पुढे जाऊ नये. पूर्ण कार्यक्रम होत्या आणि मग त्या पद्धतीने 10वी 12वी आणि चिमुकले सगळ्यांचे आपण फोटो काढायला आहे. आपण सगळ्यांनी या मनापासून हे सगळं काम करत राहावं आणि समाज हा एक राहायला पाहिजे, समाज एकमुखी राहायला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं. आणि आपल्याला पुन्हा मी जास्त वेळ घेत नाही, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.